नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। अजित पवारांनंतर शिंदेंच्या हेलिकॉप्टरला मोठा वादळाचा फटका। कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लग्न कार्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे गेले असता त्यांच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला। राज्यात गेल्या 2 दिवसांपासून विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आजही ठाणे जिल्ह्यासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाळ्याच्या सरी बरसल्या दिसून येत होत्या। त्यातच एकनाथ शिंदे हे मुरबाड येथे गेले असता त्यांचे हेलिकॉप्टर वादळी वाऱ्यात अडकले होते। सुदैवाने पायलटच्या प्रसंगावधानामुळे ते सुखरूप जुहू येथील हेलिपॅडवर लँड झाले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर वादळात अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मुरबाड येथे लग्नासाठी जाताना शिंदेंचे हेलिकॉप्टर वादळात फसले होते। मुरबाडमध्ये अचानक सुरू झालेला पाऊस आणि वादळामुळे एकनाथ शिंदेंनी पुढील प्रवास टाळल्याची माहिती समोर आली आहे। हेलिकॉप्टर पुन्हा जुहू येथील हेलिपॅडवर उतरवण्यात आले। शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले अधिकारी सर्वजण सुखरूप आहेत। एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं। एकनाथ शिंदे हे महालक्ष्मी रिसॉर्टवरून लग्नासाठी मुरबाडला निघाले होते। त्यावेळेला कल्याणजवळ ही मोठी दुर्घटना घडली होती, पण सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। मिळालेल्या माहितीनुसार 10 ते 15 मिनिटं हे हेलिकॉप्टर वादळामध्ये अडकलं होतं।